अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहात, ज्या गोड आनंदाच्या बातमीची वाट बघत आहात, ती बातमी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. बाळांनो, हा संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला नक्कीच काही ना काही आज प्राप्त होणारच आहे. देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. देवाचे देवदूत सदैव तुमचं रक्षण करत आहेत. घाबरू नका. देवाने तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला एक चांगला पुरस्कार दिला आहे आणि याच पुरस्काराने तुमचं जीवन आता बदलून जाणार आहे. जसं चांगल्या कामासाठी आपल्याला पुरस्कार मिळत असतो, तसंच वाईट कामासाठी देखील आपल्याला काही ना काही नक्कीच मिळत असतं. म्हणून बाळांनो, चांगले पुरस्कार मिळवायला शिका, ना की चुकीच्या गोष्टी करून एखाद्या चुकीच्या गोष्टी आपल्या बाजूने करून घेऊ. चुकीची गोष्ट केली तर जीवनात चुकीचीच गोष्ट होत असते आणि चांगली गोष्ट केली तर जीवनात चांगलंच होत असतं. म्हणून जीवनात सर्व काही चांगलं व्हायचं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच चुकीच्या गोष्टींना टाळा द्या. या गोष्टींमुळे आपलं जीवन बर्बाद होतं. अशा गोष्टींपासून लांब राहा. जीवनात तुम्हाला ज्याची गरज आहे तेवढंच घ्या. ज्याची गरज नाही, ज्या अनपेक्षित गोष्टी आहेत त्यांच्या पाठीमागे पळू नका. कधीकधी मोह माया या गोष्टी आपल्याला फसवत असतात आणि त्याच्यामध्ये गुंतून आपण आपला प्रपंच विसरत असतो. म्हणून त्या गोष्टींपासून लांब राहा. तुम्हाला नक्कीच देव तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील. तुम्हाला या जीवनात भरकटवणारे खूप सारे रस्ते दिसतील, परंतु तुमच्या ध्येयापर्यंत नेणारा तुमच्याकडे एकच रस्ता आहे, तो तुम्हाला लवकर सापडणार नाही. म्हणून तो रस्ता, तो मार्ग शोधण्यासाठी तुम्हाला देवाच्या मदतीची गरज आहे. बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात काहीही झाले तरी आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणीतरी हवाच असतो. आपल्याला काय चांगलं काय वाईट हे समजवणारा कोणीतरी हवाच असतो. म्हणून ज्याप्रमाणे आपल्या देवाने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे किंवा करत आहे, म्हणून त्यांचे आभार नक्की माना. कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. बाळांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेचच्या लगेचच मिळेल असं नाही, परंतु एक क्षण असा येणार आहे, त्या क्षणाला तुम्हाला न कळत अनपेक्षित गोष्टी तुमच्या जवळ येणार आहेत. कधी तुम्ही त्याची अपेक्षा देखील केली नव्हती अशा काही गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे आणि त्यानेच तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाणार आहे. म्हणून बाळांनो, परमेश्वर हा नकळतपणे काहीतरी चमत्कार करत असतात. परमेश्वराने तुमची निवड चांगल्या गोष्टीसाठी केली आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर त्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत नक्की येतील. विश्वास असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, दुर्लक्ष केल्याने आपल्याला नुकसानच होते, ना की फायदा होतो. मोजून आपण 10 मिनिटे जरी हा सुंदर संदेश ऐकला तरी आपल्या जीवनात काहीतरी नवीन घडण्याची चाहूल लागायला सुरुवात होते. काहीतरी नवीन होण्यासाठी आपला मेंदू तयारी दाखवतो. म्हणून बाळांनो, हे ऊर्जात्मक आणि सुंदर संदेश आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत. जर आपल्याला प्रोत्साहन देणारं कोणीच नसेल तर आपल्याला काम करण्यासाठी उत्साह नसतो, परंतु प्रोत्साहन देणारं कोणी असेल तर काम करण्यासाठी देखील उत्साह वाढतो. बाळांनो, नकळतपणे या संदेशाने तुम्हाला काहीतरी फायदा नक्कीच होत आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करत जाऊ नका. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा ऊर्जात्मक प्रोत्साहन देणारा संदेश शेवटपर्यंत बघा. बाळांनो, चमत्कार घडणारच आहेत आणि घडतच आहेत. फक्त आपल्याला आपल्या डोळ्यांनी ते दिसत नाही. आपल्याला ते जाणून घ्यायला हवेत, समजून घ्यायला हवेत. प्रत्येक गोष्ट डोळ्याने दिसते असं नाही, परंतु काही गोष्टी आपल्याला जाणवायला हव्यात. देवाचं आपल्या आसपास असणारा वावर आपल्याला जाणवायलाच हवा. आपण ज्यावेळेस भक्ती करतो, पूजा करतो, श्रद्धा करतो, त्यावेळेस नकळतपणे आपल्याला आपल्या आजूबाजूला परमेश्वर असल्याचा भास होत असतो. म्हणून बाळांनो,
प्रत्येक गोष्ट शक्य आहे, कारण या जीवनात परमेश्वर आहेत. परमेश्वराने आपल्याला जी बुद्धी दिली आहे, जी विचार करण्याची क्षमता दिली आहे, ती खूप महान आहे. आपण जसा विचार करणार आहोत भविष्यात तसंच आपल्या जीवनात घडत असतो. याचा अनुभव तुम्हाला या जीवनात नक्कीच आला असेल. म्हणून मी तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगतोय की नकारात्मक गोष्टी तुम्ही अजिबात मनात आणूच नका. हे असंच घडेल का, ते तसंच घडेल का, असे विचार मनात आणूच नका. मनात आणायचे असेल तर सकारात्मक विचार आणा. होय मी हे करू शकतो. हो, हे माझ्यासाठीच आहे. हो, हे शक्यच आहे. असे सकारात्मक विचार नेहमी मनात ठेवा. नकारात्मक विचाराने तुमचे प्रोत्साहन आणि तुमची सर्व ऊर्जा निघून जाते. तुम्ही चिंता करायला लागतात आणि मग तुमच्या आयुष्यात काहीतरी संकट येण्याचा मार्ग मोकळा होत असतो. म्हणून बाळांनो, तुम्हाला वाटत असेल की जीवनात संकट येऊ नये, तुम्हाला वाटत असेल की जीवनात कटकटी राहू नये, तर नकारात्मक विचार करू नका आणि शांत राहण्याचा विचार करा. कारण जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढेच देव तुमच्या समोर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहन देतील. कारण ज्याचं मन शांत त्याच्या घरात देवाचं घर असतं. आणि ज्याच्या मनात नेहमी काहीतरी विचार चालू आहेत किंवा काहीतरी गडबड गोंधळ चालू आहे, त्या ठिकाणी देव कधीच थांबत नाही. म्हणून देव वास्तव्यास त्याच ठिकाणी असतात जिथे शांतता आहे. म्हणून आपल्या मनातच नव्हे तर आपल्या घरात देखील शांतता ठेवा. आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीला शांत राहण्यास प्रोत्साहित करा. कारण शांतता तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून देऊ शकते. चांगल्या गोष्टींसाठी थोडासा वेळ जातो, परंतु जे होतं ते अप्रतिम होत असतं. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, फक्त थोडासा संयम ठेवा. तुम्हाला ज्या प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत येणारच आहे. बाळांनो, तुमच्या जीवनात घडणारा प्रत्येक चमत्कार तुमचं जीवन बदलून टाकणारा आहे. देवावर श्रद्धा असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. बाळांनो, श्रद्धेने सर्व काही जिंकता येतं, प्रेमाने सर्व काही जिंकता येतं, परंतु रागाने, द्वेषाने सर्व काही गमावता देखील येतं. म्हणून काही गमवायचं नसेल तर काही कमवायचं असेल तर शांतता ठेवा. मनातील राग, द्वेष लगेच काढून टाका. हे सर्व आपल्यातील वाईट गुण आहे आणि आपल्या मनात आपल्याला काहीच वाईट ठेवायचं नाही. आपल्या घरात देखील आपल्याला काही वाईट ठेवायचं नाही. ज्यामुळे घरात भांडणं होत्यात अशी गोष्ट घरातून बाहेर काढा. ज्या गोष्टीमुळे सर्वांना त्रास आहे अशी गोष्ट घरात ठेवू नका. परंतु व्यक्ती जर तुम्हाला कोणती त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करा. ती व्यक्ती 4 वेळा ऐकणार नाही, परंतु 5व्यांदा नक्की ऐकेल. प्रेमाने कोणालाही समजून सांगितलं तर त्या गोष्टीच्या मनावर नक्की फरक होतो. म्हणून प्रेमाने त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. ती व्यक्ती नक्की ऐकेल. परंतु एखादी निर्जीव गोष्ट असेल तर ती घरातून बाहेर काढलेलीच चांगली. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, आपल्या घरातील व्यक्तींवर प्रेम करा, देवही तुमच्यावर प्रेम करतील. घरातील व्यक्तींना त्रास दिला तर देवही तुम्हाला त्रास देतील. म्हणून जसं आपण करणार आहोत तसंच आपल्या जीवनात घडणार आहे. म्हणून वेळी सावध व्हा. देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लगेच लाईक करा. आणि असेच सुंदर संदेश, सुंदर विचार दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.